नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही ना मला म्हणजे भांड्यांविषयी अनेक प्रश्न विचारले किंवा व्हिडिओमध्ये ज्याही वस्तू दिसतात ना त्याबद्दल तुम्ही मला विचारत असतात. तर आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. काही राहिलं असेल चुकून तर मला नक्कीच कमेंट्स करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवेल. मला कांद्याचे पराठे बनवायचे होते, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा विचार केला. खूप छान लागतात कांद्याचे पराठे. 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही आपलं हरभरा डाळीचं पीठही घेऊ शकतात. ही काळी तीळ आहे. अर्धा चमचा ओवा घेतल्या. 3 चमचे तीळ घेतली, आपली सफेद तीळ. तिळीमुळे खूप छान चव येते पराठ्यांना. आणि अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे. 1 चमचा ओवा घेतलेल्या आहेत आणि त्या हाताने अशा करून त्यामध्ये मिक्स केलेला आहे. लसूण आणि तिखट कुटलेली म्हणजे हे तिखट आहे माझ्याकडे, तर मी ते त्यात ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर लसूण कुटून घ्यायचा आणि त्यामध्ये आपलं नॉर्मली रोज वापरायचं तिखट असतं ते ॲड करायचं. यामध्ये मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे मी किसून घेतले आणि त्यामध्ये ॲड केले. 3 कांदे जरी टाकलं असतं तरीही छान म्हणजे लागले असते. असेही छान झालेले, पण जर जास्त मेंबर असतील घरामध्ये तर जास्त कांद्यांचा वापर करायचा. हा पराठा बनवताना ना मी कढीपत्ताही ॲड केला, म्हणजे मला कढीपत्त्याचा फ्लेवर आवडतो म्हणून कढीपत्त्याला बारीक चिरून घेतलं. कोथिंबीर घेतली, मूठभर कोथिंबीर घेतली होती. कोथिंबीर जितकी जास्त ॲड करता येईल तेवढी करायची आणि चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. पराठ्यांना मोहन टाकण्यासाठी मी 1 पळी तेलाचा वापर केलेला आहे. कांद्याला ऑलरेडी पाणी सुटतं, तर आपण एकदम पाणी न टाकता हळूहळू पाणी मिक्स करत जायचं आणि कणिक जरा कडक मळायची. नंतर कांद्याला परत पाणी सुटल्यामुळे ती मऊसूत होत असते. या पराठ्यामध्ये हळदी टाकायची असते. मी ज्यावेळेस सगळे मिश्रण घेतलं त्यावेळेस विसरली होती, म्हणून नंतर मी हळद ॲड केलेली आहे. कणिक भिजलेल्या बाउलवरती मी झाकण झाकलं आणि 10 मिनिटानंतर मी पराठे लाटायला सुरुवात केलेली आहे. पराठा लाटताना ज्या पद्धतीने आपण पोळीची घडी करून लाटत असतो पोळी, त्याच पद्धतीने पराठा लाटायचा. फक्त थोडी पोळी आपण पातळ करत असतो, तर पराठा थोडासा जाडसर राहू द्यायचा. पराठा आपल्याला खरपूस भाजायचा असेल तर खरपूस, नाही तर नॉर्मली भाजला तरी चालतो. अतिशय चविष्ट लागतात हे पराठे. नक्कीच ट्राय करा. मुलांना टिफिनला द्यायलाही खूप सोपे आहेत. म्हणजे सकाळी सकाळी आपण कितीही घाई गडबड असली तरीही आपण झटपट असे पराठे करू शकतो. पराठ्यांसोबत खाण्यासाठी तिळीची चटणी बनवून घेतली आणि मी कोथिंबीर वडीही बनवली होती. पण मी ते शेअर नाही केलं तुमच्यासोबत. जर कोथिंबीर वडी मी कशा पद्धतीने बनवते ते म्हणजे तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा, तेही मी शेअर करेल. अशा पद्धतीने पराठे झाले संपूर्ण. बाकीचे लगेच गरम गरम जेवणही करत होते सगळेजण. कोथिंबीर वडी ही मस्तच झाली होती खरपूस. तर म्हणजे बघायची असेल कोथिंबीर वडी मी कशा पद्धतीने बनवते तर मला नक्कीच कमेंट्स करा. तुम्ही विचारलेल्या भांड्यांबद्दल माहिती मी पुढे सविस्तर सांगितलेली आहे प्रत्येक भांड्यासोबत. या कुकरविषयी मला विचारलं जातं. हा कुकर 8 लिटरचा आहे. तर तो या कंपनीचा आहे. तिथे कंपनी तुम्हाला दिसत असेल. अतिशय उत्कृष्ट आहे, मस्तच आहे. म्हणजे अजिबात त्यामध्ये अन्न जळत नाही. आणि स्टीलच्या भांड्यामध्ये ना जेवण बनवताना आपल्याला इतकी नक्कीच काळजी घ्यावी लागते की खूप मोठा गॅस करावा लागत नाही. कुकरमध्ये तर महत्त्वाचं म्हणजे जास्त शिट्ट्या स्टीलच्या कुकरला घ्याव्या नाही लागत. छान आहे. आणि हा प्रेस्टिजचा कुकर आहे. तर हा माझा सगळ्यात आवडता कुकर आहे. हा कुकर 5 लिटरचा आहे, सपाट आहे. म्हणजे या कुकरमध्ये कुठलंही अन्नपदार्थ अजिबात जळत नाही. हा पण आहे हंडी शेपमधला. हा प्रेस्टिजचाच आहे. छान आहे, तो पण छोटासा आहे. काहीतरी 2.5 का 3 लिटरचा आहे.
हंडी शेप कुकरही चांगला असतो, पण त्यामध्ये ना पाण्याचा अंदाज एक्झॅक्ट येत नाही आपल्याला. म्हणजे मी माझा अनुभव घेतलेला आहे. आणि हे जे झाकण दिसतंय ना, तर यावरती कसं आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बेनिफिट आहे, की जेही पाणी कुकरच्या शिट्टीतून येतं एक्स्ट्रा असेल तर ते त्यात म्हणजे तिथेच अडकतं, ते खाली येत नाही गॅसवरती. पातेलं जर घ्यायचं असेल तर मला वाटतं या पद्धतीचं पातेलं घेऊ नये, कारण की ना बऱ्याच पातेल्यांना या 2 ठिकाणी जो जॉईंट असतो तिथे गॅप असतो आणि त्याच्यातून आपलं जेही लिक्विड आपण त्यात टाकलेलं असतं ते बाहेर येतं. सिंपल आपलं हे जे पातेलं आहे ठोक्यांचं म्हणतो आपण, ते अतिशय उत्कृष्ट असतं. नवीन आपलं म्हणजे नवीन मुलींचं लग्न झालेलं असेल त्यांना म्हणजे कन्फ्युजन असेल किंवा तुम्हाला पातेले घ्यायचे असतील तर साधे ठोक्यांचे पातेले घ्या, अगदी चांगली क्वालिटी असते. गौतमी बाजरी ताईंनी मला विचारलं होतं की फ्रीज कंटेनर कसे सिलेक्ट करायचे. तर आपल्या फ्रीजची साईज कशी आहे, त्यामध्ये किती जागा आहे, आपण घरात किती लोक आहोत, आपल्याला घरातल्यांना किती प्रमाणात भाजी लागते, यावरती आपण फ्रीजमधील कंटेनर सिलेक्ट करायचे. या पद्धतीचा जो डबा आहे ना, तो नाजूक आहे, त्याचे कॉर्नर इझिली तुटून जातात. जो आधी मी पिंक कलरच्या झाकणवाला डबा दाखवला ना, तो अगदी छान साधा सरळ सोपा आहे. तर त्या पद्धतीचे डबे तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. कमी किमतीत मिळतात आणि टिकाऊ आहेत. मी आता मार्केटमध्ये म्हणजे शॉपमध्ये ना ॲरिस्टोचे या पद्धतीचे BPA फ्री डबे बघितलेले आहेत. ॲरिस्टो कंपनीच्या सगळ्या वस्तू चांगल्या असतात. मी हा अनुभव घेतलेला आहे. तर तुम्हाला घ्यायचे असतील फ्रीजसाठी डबे तर ॲरिस्टो कंपनीचे घ्या. या पद्धतीचेही राऊंड शेपचे घेऊ शकतात, पण याला जागा थोडी जास्त लागते. गाजर, काकडी, सॅलडसाठी असे डबे घेऊ शकतात. मी तुम्हाला ना शॉपमध्येही मी व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी. तर बघू शकतात स्क्वेअर शेपमध्येही भरपूर छान डबे आहेत. BPA म्हणजे काय? बिस्फेनॉल ए हे एक रसायन आहे जे विशिष्ट प्लास्टिक आणि रेझिनच्या उत्पादनात वापरले जाते. ते वापरल्याने आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण प्लास्टिक वस्तू निवडताना BPA फ्री म्हणजे BPA मुक्त प्लास्टिक वापरावं. जर म्हणजे आपण एकदम प्लास्टिक आपल्या आयुष्यातून काढू नाही शकत, तर मग जर वापरायचंच असेल आपल्याला तर BPA मुक्त प्लास्टिक नक्कीच निवडू शकतो आपण. मोठेही कंटेनर अगदी छान होते बघा, म्हणजे झाकण लावण्याचीही गरज नाही, इझिली असे ओपन होतात. या पद्धतीचे कंटेनर मी पहिल्यांदाच बघितले, अतिशय मस्तच होते. हे लॉक अँड फ्रेश पण छान मोठे मोठे कंटेनर अवेलेबल होते त्या शॉपमध्ये. बऱ्याचदा आपलं असं होतं, आपल्याकडे घेतल्या गेलेल्या असतात वस्तू आणि मग नंतर आपल्याला एकदम छान अशा दुकानामध्ये दिसतात, ज्या आपल्याकडे असतात त्या कंपेअरने मस्तच. माझ्याकडे ना पोळीचे डबे 2 आहेत कॅसरोल. एक हा प्रेस्टिजचा आहे मोठा आणि दुसरा ॲरिस्टो कंपनीचा आहे. प्रेस्टिजचाही छान आहे आणि ॲरिस्टोचाही छान आहे. महत्त्वाचं म्हणजे ना, भांडे घेताना ना तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सेलम स्टील घ्या. त्याची चकाकी जात नाही, लवकर तर अजिबात जात नाही. आणि ते घासताना एकच काळजी घ्यायची की तारेच्या घासणीचा वापर नाही करायचा. कढईविषयी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मला कमेंट्स असते. या भलारिया कंपनीच्या आहेत, अतिशय उत्कृष्ट अशा कढई आहेत. म्हणजे अजिबात त्यामध्ये जेवण करपत नाही. कढई घेताना पण ना असं जड बुंदाची कढई घ्यायची, म्हणजे की जेणेकरून लवकर करपत नाही. आणि गॅस अगदी सेम ठेवायचा, तर म्हणजे लक्ष असलं तर अजिबात स्टीलच्या कढयाही आपल्या करपत नाही. ताट हे अल्फा कंपनीचं आहे, याविषयी मला विचारलं जातं. आणि हे स्क्वेअर शेपचं जे ताट आहे ते ॲरिस्टो कंपनीचं आहे. तर याविषयी मला विचारलं होतं. ॲरिस्टो कंपनीच्या भांड्यांची ना शायनिंग अजिबात जात नाही आणि आपण सगळेजण घेऊ शकतो अशी प्राईज असते. माझ्याकडे वाट्या, ताटल्या ह्या जवळपास ॲरिस्टो कंपनीच्याच आहेत. हे भांडेही जेवण बनवल्यानंतर काढण्यासाठी जे भांडे वापरते ना, तर हे भांडेही ॲरिस्टो कंपनीचेच आहेत. मस्तच आहेत. घासल्यानंतर लगेच चकचकीत दिसतात. ही भांडी ना 4 मी 350 रुपयात घेतलेली, बरीच वर्ष झाले. श्वेता किचन ताईंचं ID नावाची कमेंट होती की हा डब्बा टपरवेअरचा आहे, छान आहे. म्हणजे गहू तांदूळ साठवण्यासाठी मी घेतलेला.
असं म्हटलं जातं की यात कीड नाही लागत, पण लागतं. मग मी याचा वापर ना दळण दळायला जाताना म्हणजे गोणी न वापरता या डब्याचा वापर करते, की 15 किलो सहज गहू याच्यात मावतात आणि मग दळून आणायलाही सोपं जातं मला स्कूटीवरती. फक्त स्टोअर करण्यासाठी छान आहे. हा माझा पर्सनली अनुभव आहे. बाकीच्यांचा वेगळा अनुभव असू शकतो. माधुरी पाटील ताईंनी या कलश दाखवा असं सांगितलं होतं मला. तर हा मी ना पुणे येथून तुळशीबागेत जे शॉप आहे तिथून घेतलेला आहे. याची प्राईज 950 आहे, पण काहीतरी थोडा ऑफरमध्ये मिळालेला होता. आम्ही बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या भरपूर जणांनी म्हणून. तर मस्तच आहे, छान आहे. मला खूप आवडतो. देवपूजेसाठी मी काही उपवास वगैरे असलं, काही पूजा असली, त्या दिवशी नक्कीच याचा वापर करत असते. तुम्हाला जर माझ्याकडचं पितळी तांब्याच्या भांड्यांचं कलेक्शन बघायचं असेल, त्याही कमेंट्स करा. तेही मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. मी आजच्या व्हिडिओमध्ये ना भांड्यांविषयी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे माझं मत मांडलेलं आहे. तर तुम्हाला अजून कुठले भांड्यांविषयी जर विचारायचं असेल, बऱ्याच गोष्टी कमेंटमध्ये विचारल्या जातात पण त्या लक्षात नाही राहत, तर मला आज नक्कीच कमेंट करा. मी त्या लिहून ठेवेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सोफ्याचा कॉर्नर ना मला म्हणजे स्वच्छ करायचा होता. त्यामध्ये मी पेपरची रद्दी, नंतर मुलींचं काही शाळेचं साहित्य, प्रोजेक्टचं किंवा कलर बॉक्स वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे. तर ते रचायचं होतं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी ही रद्दी जमा झालेली होती. सगळं साहित्य मी बाहेर काढलं. जे महत्त्वाचं होतं ते बाजूला केलं. नंतर पेपरची रद्दी रचून घेतली आणि मग मी कोलिनच्या मदतीने कोरडा कापड घेऊन हे कपाट म्हणजे हा कॉर्नर पुसून घेतला. मुलींनी या एवढ्याशा बॉक्समध्ये रबर, पेन, कलर सगळं एकत्र करून टाकलेलं. मी ते सगळं सेपरेट केलं बॉक्समध्ये आणि जे न लागणार होतं ते फेकून दिलं. मी आता बऱ्याच वस्तूंना ज्या लागत नाही किंवा 1-2 वर्षापासून वापरलेल्याच नाही ना, असं मी आता ज्यांना वापरात येईल त्यांना देऊन टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, याच्याने काय होतं, की आपल्याला वाटतं, की आपण म्हणजे वापरू, पण काहीच नाही. घरामध्ये ना खूप वस्तू जमा होतात आणि मग नंतर ना आपल्यालाच आवरायला अवघड होतं. म्हणून मग मी बरीच पुस्तकं काढली, गाईड काढले आणि ते देऊन टाकले म्हणजे. आमच्या इथे यात्रा असते ना, तिथून मी हे रांगोळीचे साचे घेतलेले आहेत. मस्तच आहेत. तेही मी इकडेच ठेवते. आज मिळाले आता तेही मी प्रॉपर ठेवून देत आहे. मी सगळं स्वच्छ करून झालं, रद्दी फेकून झाली बाकीची जी न लागणारी होती, तर कपाट तोपर्यंत सुकलंही होतं. याच्यामध्ये ना बॉक्स म्हणजे बरणीमध्ये मी कीज भरून ठेवलेल्या आहेत, की जेणेकरून त्या हरवून नको जायला म्हणून. नंतर हा सगळा कचरा जमा झालेला तो आता मी एका डस्टबिन बॅगमध्ये भरून घेत आहे. मला आवडणारी पुस्तकं मी या ड्रॉवरमध्ये भरून ठेवलेली आहेत. हे कॅलेंडर ना आनंदी वास्तू मस्तच असतं. म्हणजे त्यातनं छान छान माहिती दिलेली असते. ज्यांना वाचायला आवडत असेल त्यांनी ते घेतलं तरीही नक्की चालेल. छान असते म्हणजे त्याच्यातली माहिती. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सना मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणादायी वाटतात. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात ना, अगदी मी त्याच प्रकारे तुमच्या कमेंटचीही वाट बघत असते आणि त्याने ना माझा उत्साह द्विगुणित होतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, की जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आला तर तुम्हाला बेल आयकॉन ऑलवर प्रेस केल्यामुळे नक्कीच कळेल. चला भेटूया मग नवीन अशाच छानशा व्हिडिओसोबत.